रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। एकनाथ शिंदेंनी आत्मचिंतन करावं आणि आज मी या पदावर कुणामुळे आहे, यापूर्वी मी काय होतो याचा विचार करायला हवा। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षातले आमदार आणि मंत्री झाले, त्यामुळे कधी प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला। हार्ड वैद्याचे प्रमाणपत्र बघा, मोदीही मागे पडतील। सर्व उद्धव ठाकरेंच्या दानतीमुळे शक्य झालंय असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। शिंदे गटाचे लोक अमित शहा यांच्या पादुकाचं पूजन करतात म्हणून त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला। उभाटाचे नेते संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना काही बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला नाही, त्यांना उद्धव ठाकरेंनी हे पद दिलं होतं। उद्धव ठाकरेंनी या सर्वांना मोठ्या मनानं पदं दिली, मंत्रीपदं दिली आणि आता हे उद्धव ठाकरेंवर टीका करतात। तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटी रुपयांचा मालक झाला, एका वेळेला 100 कोटी निवडणुकीवर उधळतात, हे सर्व उद्धव ठाकरेंमुळेच झालं, याचं आत्मचिंतन शिंदेंनी केलं पाहिजे। बाळासाहेब ठाकरे यांनी मला नेता पद दिलं, मला राजकारण काय हे सगळं माहित आहे, असा टोला संजय राऊत यांनी रामदास कदम यांना लगावलाय। शिवतीर्थावरील कालचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्त्वाचा होता। जोरदार पाऊस सुरू असताना मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते। हे चित्र आहे की मुंबई मनपा आणि इतर मनपासाठी लोक किती तयारीनं आहेत त्यांचे। इतका पाऊस असताना लोक हटले नाहीत। उद्धव ठाकरेंनी पावसामुळे भाषण थांबवण्याचा विचार केला तर शिवसैनिकांनी त्यांना तुम्ही बोला, पावसामुळे भाषण थांबवू नका असं सांगितलं। हे प्रेम केवळ ठाकरेंच्या वाट्यालाच येऊ शकतं। बाळासाहेब ठाकरेंबद्दल रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आहे, असं वक्तव्य करणं बेईमानी आहे। राज ठाकरेंविषयी आमच्या भावना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आमच्या मनात एकमेकांबद्दल आस्था आहे। काल सभा झाली ते शिवतीर्थ आणि पलीकडचे शिवतीर्थाचे आपल्याशी नातं घट्ट आहे, ते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजून जास्त घट्ट व्हावं असं वाटतंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।